आपण सेक्शन 9 पूर्ण केला. 9(1) 9(2) मध्ये आपण बघितलं की फॉरवर्ड चार्ज आहे, नॉर्मल चार्ज आहे, आणि 9(3) 9(4) मध्ये रिव्हर्स चार्ज आहे. IGST मध्ये तो सेक्शन कुठला येतो? 5 आणि 9 हे दोन सेक्शन येतात. IGST मध्ये सेक्शन 5(3) 5(4) आणि CGST मध्ये सेक्शन 9(3) 9(4. नॉर्मल चार्ज आपण 9(1) मध्ये बघितलं. त्यामध्ये पेट्रोल प्रॉडक्टचा उल्लेख जो आहे तो 9(2) मध्ये होता. त्यानंतर 9(3) मध्ये नोटिफाईड केसेस कुठल्या आहेत? नोटिफाईड गुड्स असतील ॲज वेल ॲज सर्व्हिसेस पण असतील. 9(4) मध्ये स्पेसिफाईड कॅटेगरी ऑफ गुड्स और सर्व्हिसेस, हे स्पेसिफाईड कॅटेगरी ऑफ गुड्स आणि त्यामध्ये क्लास ऑफ पर्सन पण असेल, कुठल्या पर्सन करता सांगितलं आहे. आणि जर अनरजिस्टर्ड पर्सनकडनं परचेस केलं तरच ते ॲप्लिकेबल होईल. आणि तिसरं बघितलं आपण ECO. ECO मध्ये काय? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटरला सर्व्हिसेस नोटिफाय केल्या होत्या. आपण 3 सर्व्हिसेस बघितल्या. एक पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, ओला किंवा उबेर असेल तर 100% टॅक्स पेबल ECOवरच असतो. कॅब ऑपरेटर रजिस्टर असो अगर नसो, कॅब ऑपरेटर रजिस्टर असो किंवा नसो, कॅब ऑपरेटरवरती लायबिलिटी नाही. जर ECO थ्रू कॅब ऑपरेटरनी पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस जर ECO थ्रू दिली गेली असेल तर सर्व्हिस देणारा रजिस्टर्ड पर्सन जरी असेल तरी तो टॅक्स देणार नाही. ECO थ्रू पॅसेंजर सर्व्हिस असेल, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस असेल तर ECO टॅक्स पे करायला रिस्पॉन्सिबल आहे, जबाबदार आहे. लायबिलिटी ही ECOवरच येते. अकोमोडेशन फॉर लॉजिंग और रेसिडेन्शियल पर्पज, हे नाव त्याला काही द्या, हॉटेल, इन्स, गेस्ट रूम, हे जर ऑनलाईन बुकिंग केलं, ECO थ्रू बुकिंग केलं, हॉटेलची वेबसाईट आहे तर मग तो विषय वेगळा आहे. हॉटेल बिल बनवतं, हॉटेल जर रजिस्टर असेल त्यांना टॅक्स द्यावा लागेल. हॉटेल रजिस्टर असेल तर हॉटेल टॅक्स देईल. ECO थ्रू हॉटेल बुक केलं आहे आणि हॉटेल जर अनरजिस्टर आहे, दोन ऑप्शन आहेत. हॉटेल इज रजिस्टर, ECO इज नॉट लायबल टू पे. इफ हॉटेल इज नॉट रजिस्टर, ECO इज लायबल टू पे. ती सेम असंच आहे. हाऊसकीपिंग, प्लंबिंग, कार्पेंटिंग हे जे आहेत, हाऊसकीपिंग सर्व्हिस ही जर ECO थ्रू प्रोव्हाइड झाली आणि जर रजिस्टर्ड पर्सननी दिली असेल तर मग ECO इज नॉट लायबल. पण जर का हाऊसकीपिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करणारा अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर ECO इज लायबल टू पे टॅक्स. करंटली 9(5) मध्ये 3 सर्व्हिस नोटिफाय झालेल्या आहेत आणि GST काउन्सिलच्या शेवटच्या 45th मीटिंगमध्ये आणखीन काही सर्व्हिसेस त्यांचा विचार आहे की नोटिफाय ते करतील पुढे जाऊन. इथपर्यंत आपण सेक्शन 9 बघितला होता, तेव्हा या विषयावरती आपलं बोलणं झालेलं आहे. आता ॲक्च्युअल नोटिफिकेशन काय आहेत रिव्हर्स चार्जच्या, गुड्सच्या आणि सर्व्हिसेसच्या, ते आपल्याला बघायचे. कुठले गुड्स आहेत की ज्याच्यावरती सप्लायर टॅक्स कलेक्ट करणार नाही, रिसिपियंट जो ते गुड्स इनवर्ट सप्लायमध्ये घेईल तो रिसिपियंटच टॅक्स पण गव्हर्नमेंटला देईल. रिव्हर्स चार्ज म्हणजे काय म्हणतो आपण? रिसिपियंट सप्लायरला गव्हर्नमेंटला देण्याकरता टॅक्स देत नाही, सप्लायर गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करत नाही. सप्लायर फक्त सप्लाय करेल आणि त्या सप्लायचा कन्सिडरेशन्स फक्त कलेक्ट करेल रिसिपियंटकडनं, आणि रिसिपियंटला गव्हर्नमेंटला टॅक्सची जबाबदारी रिसिपियंटची. रिसिपियंट गव्हर्नमेंटला टॅक्स देईल आणि गुड्सचं कन्सिडरेशन सप्लायरला देईल. आपण तेव्हा रिव्हर्स चार्ज म्हणू शकतो ना. नॉर्मल चार्ज किंवा फॉरवर्ड चार्जला काय, सप्लायर गुड्स किंवा सर्व्हिसचं कन्सिडरेशन ॲज वेल ॲज टॅक्सही कलेक्ट करतो रिसिपियंटकडनं आणि सप्लायर गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करतो. हा आपला नॉर्मल चार्ज आहे किंवा फॉरवर्ड चार्ज आहे.
एवढं आपलं लास्ट क्लासला हे क्लिअर झालं होतं. अगोदरच्या क्लासला सेक्शन 9 जेव्हा आपण घेतला तेव्हा. नाही, कन्सिडरेशन इन कॅश और काइंड. कन्सिडरेशन इन कॅश और काइंड. एक समजा इंटेरियर डेकोरेटर आहे, त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी इंटेरियर डेकोरेटरची सर्व्हिस देऊ, आणि त्या बदल्यात तो ज्या व्यक्तीला सर्व्हिस देतोय त्या व्यक्तीचा वेगळा बिझनेस किंवा प्रोफेशन आहे. सपोज तो व्यक्ती आर्किटेक्ट आहे. तो आर्किटेक्ट काय म्हणाला की जेव्हा तुमचा बंगलो बनवायचा आहे ना, ते काम मी करतो. तुम्ही मला, आत्ता माझं घर आहे, तुम्ही त्याचं इंटेरियर करून द्या, तुमच्या घराचा मी प्लॅन बनवून देईन. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मोबाईल सेल करतो. दुसरा व्यक्ती त्या बदल्यामध्ये त्याला कॅश देणार नाही, ऑडिट सर्व्हिस देईल, अकाउंटिंग सर्व्हिस देईल. गुड्सच्या बदल्यात गुड्स, सर्व्हिसच्या बदल्यात सर्व्हिस, गुड्सच्या बदल्यात सर्व्हिस. हे काही झालं तर हे काय? कन्सिडरेशन इन काइंड आहे. कन्सिडरेशन कॅशमध्ये किंवा काइंडमध्ये दोन्ही असू शकतात. तुम्ही जुना टीव्ही देऊन नवीन टीव्ही घेता, जुना मोबाईल देऊन नवीन मोबाईल घेता. नवीन टीव्हीची किंमत 40,000 रुपये, जुन्या टीव्हीचे 4,000 रुपये घेतले. तर तुम्ही कॅशमध्ये किती रुपये दिले? 36,000. काइंडमध्ये किती दिले? 4,000. तुम्ही जुना टीव्ही दिला नाही तर कॉस्ट 40,000 आहे. म्हणजे वेगळ्या स्वरूपात का होईना कन्सिडरेशन तुम्ही दिलेलं आहे ना. ओके, कन्सिडरेशनचा अर्थ काय? मोबदला. जी किंमत आहे ती मोजावीच लागेल ना कुठल्या ना कुठल्या प्रकारात. नॉर्मल चार्ज आणि फॉरवर्ड चार्ज हे सगळ्यात पहिले क्लिअर पाहिजे. आता आपण बघतोय रिव्हर्स चार्ज. क्लिअर पाहिजे हे की नॉर्मल चार्जमध्ये काय केलं जातं? एक सप्लायर आहे, सप्लाय करतो गुड्स किंवा सर्व्हिसेसचा, रिसिव्हरकडनं पेमेंट घेतो गुड्स किंवा सर्व्हिसेसचा, प्लस GST पण घेतो. म्हणजे त्या गुड्स सर्व्हिसेसचे पैसे प्लस GSTचे पैसे घेतो. आणि मग GST कोणाचा आहे? गव्हर्नमेंटचा आहे. GSTचे पैसे जे आहेत ते गव्हर्नमेंटकडे जमा करतो. पण रिव्हर्स चार्जमध्ये सप्लायरचा संबंध फक्त त्याच्या कामाशी असतो. तो त्याच्या गुड्सचे पैसे किंवा सर्व्हिसचे पैसेच रिसिपेंटकडनं घेतो आणि रिसिपेंटला सांगतो की तुझा GST तू गव्हर्नमेंटकडे तुझा तू भर. मग रिसिव्हरला डायरेक्टली गव्हर्नमेंटकडे GST भरायला लागतो. म्हणजे 2 पेमेंट करायला लागतात. एक पेमेंट सप्लायरला करा, दुसरं पेमेंट गव्हर्नमेंटला करा. रिव्हर्स चार्ज कळला? त्याच्यामध्ये बघा नोटिफाईड गुड्स आहेत प्लस नोटिफाईड सर्व्हिसेस आहेत. गुड्सचं नोटिफिकेशन वेगळं येईल, सर्व्हिसेसचे नोटिफिकेशन वेगळे येतील. गुड्सचे नोटिफिकेशन आणि नोटिफिकेशन ज्यावेळेस पहिल्यांदा आलं त्यावेळेस ते 4/2017 हे नोटिफिकेशन पहिलं आहे. त्यानंतर गव्हर्नमेंटनी आणखीन पुढचं नोटिफिकेशन काढून हे 4A दिसतंय, हे 4A पुढे. आता 4 नंतर 5 यायला पाहिजे ना. 5 येतो, 4 यायला म्हणजे काय? नंतरच्या काळात काढलेलं नोटिफिकेशन जे आहे त्याला 4A दिलाय, त्याला मध्ये ॲड करून घेतलंय. ते नोटिफिकेशन नंतरचं आहे. त्यानंतर आणखीन नोटिफिकेशन काढून आणखीन काही गुड्स ॲड केलेले असू शकतात. त्याप्रमाणे नंबरिंग जे आहेत ते बदलतात किंवा मग शेवटी पण ॲड केले जातात. शेवटी ॲड केलं तर मग 6,
7 हे नंतर आलेले नोटिफिकेशन आहे. ओके. सेक्शन 9(3) मध्ये काय सांगितलं, गव्हर्नमेंट नोटिफाय करेल, नोटिफिकेशन काढेल. तर जरुरी नाही ना नोटिफिकेशन एकदाच येईल. त्यावेळेस गरज वाटली, परिस्थिती अशी निर्माण झाली म्हणून काही गुड्स नोटिफाय केले. नंतरच्या पुढच्या परिस्थितीमध्ये आणखीन काही गुड्सला आपण रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल करण्याची गरज गव्हर्नमेंटला वाटेल तर ते पुढच्या काळातही नोटिफिकेशनद्वारे काही गुड्स हे रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स देण्यासाठी आम्ही नोटिफाय करतो म्हणून सांगू शकतात ना. त्यामुळे नोटिफिकेशन या येतच राहतात आणि मग त्याच्यामध्ये बदल होत राहतात. त्यामुळे तुम्ही म्हणाल की इथे नंबर असे कसे काय 1 2 3 4 मग 4A, कारण ते नंतर ॲड झालेलं आहे. ओके. मी पहिली एंट्री तुम्हाला सांगतो, मग तुम्हाला लक्षात येईल. पहिली एंट्री सांगतो मग आपण बोलू यावरती. मी ब्रेक नाही करत आहे, पण तुला क्लिअर होईल मी पहिली एंट्री सांगितली का. आता बघा, आपण इथे जेव्हा अगोदर सेक्शन 22, 23, 24 बघितले होते, आठवत आहे, तेव्हा ॲग्रिकल्चरिस्ट बघितला होता आपण की क्लॉज 7 मध्ये ॲग्रिकल्चरिस्ट आहे. ॲग्रिकल्चरिस्ट जो आहे तो अन इंडिव्हिज्युअल किंवा हिंदू अनडिवाइडेड फॅमिली मीन्स an individual किंवा HUF who undertakes cultivation, तो शेती करतो, कल्टिवेशन ऑफ लँड म्हणजे शेती करतो, बरोबर आहे. आणि त्या शेतीमधनं तो कशा प्रकारे शेती करतो, बाय ओन लेबर और बाय द लेबर ऑफ फॅमिली और बाय सर्वंट ऑन वेजेस पेएबल इन कॅश और काइंड और बाय हायर्ड लेबर अंडर पर्सनल सुपरविजन और द पर्सनल सुपरविजन ऑफ एनी मेंबर ऑफ द फॅमिली आहे. आता ॲग्रिकल्चरिस्ट जो आहे त्याला सेक्शन 23 मध्ये काय दिलेलं आहे, एक्झम्पशन. ॲग्रिकल्चरिस्टला एक्झम्पशन आहे, किती टर्नओव्हर करा. जर फक्त शेतीमधनंच उत्पन्न निर्माण होत असेल, शेतीमालावरती किती उत्पन्न होत असेल, 20 लाख, 40 लाख, 50 लाख, 1 करोड, 2 करोड, जर ते करणारा इंडिव्हिज्युअल और HUF आहे, म्हणजे जिथे डिफरेन्शियल ॲग्रिकल्चरिस्ट त्यात ते फिट होत असतील तर ते रजिस्ट्रेशन घेणार नाही. मग त्याच्यावर टॅक्स कोण देईल. बघा आता पुढे जाऊन, आता इथे एंट्री जी आली, ह्या एंट्रीत बघा कसं दिलं आहे की कॅशू नट्स और शेल्ड और पिल्ड. आता हे जे गुड्स दिलं आहे, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स, त्याचा हा HSN दिला आहे 0801. हा जो गुड्स आहे हा शेतीमधनं निर्माण होणारा गुड्स आहे आणि हा जो शेतकरी आहे तो बनवतो. आता जर शेतकऱ्याकडनं परचेस झाला, आता डीमार्ट काय करतो, मार्केटपेक्षा कमी कॉस्टनी गुड्स विकतो म्हणून लोक डीमार्टमधनं परचेस करतात. मग त्यांचा मटेरियल घेणारा सोर्स कुठनं असेल, डायरेक्टली मॅन्युफॅक्चरर किंवा जो शेतीमाल आहे तो जो पिकवतो त्याकडे घेत असतील, जो निर्माण करताय त्याकडे घेत असतील. आता जर अशा मोठे जे व्यापारी आहेत ते जर का ॲग्रिकल्चरिस्टकडनं कॅशू नट्स घेत असतील तर मग गव्हर्नमेंटला GST याच्यावरती 5% आहे, तो कसा मिळेल. तर मग तो रजिस्टर्ड पर्सननी घेतला, रिसिपिएंट ऑफ सप्लाय रजिस्टर्ड पर्सन. रजिस्टर्ड पर्सन कोण असतो, दोन पार्टी आहेत, एक रजिस्टर्ड पर्सन म्हणजे ते GST नंबर आहे, मीन्स अ पर्सन हु इज रजिस्टर्ड अंडर सेक्शन 25. रजिस्टर्ड पर्सननी जर ॲग्रिकल्चरिस्टकडनं काय परचेस केलं, हा नोटिफाईड गुड परचेस केला, हा नोटिफाईड गुड्स परचेस केला, कॅशू नट्स नॉट शील्ड और पिल्ड, हा जर परचेस केला, शेतीमधनं तो घेतलेला आहे, त्यावरती कुठल्याही प्रकारचे प्रोसेसिंग झालेली नाही. नॉट शील्ड और पिल्ड म्हणजे कुठल्या प्रकारची प्रोसेसिंग झालेली नाही, कच्चा मालच आहे एक प्रकारचा, तो डायरेक्टली ॲग्रिकल्चरच विकतो. त्याच्याकडनं रजिस्टर्ड पर्सनने जर परचेस केला
तर GST कोण देईल? रजिस्टर्ड पर्सन देईल. मी रजिस्टर्ड पर्सन आहे, मी ॲग्रिकल्चरिस्टकडनं कॅश्यू नट्स परचेस करतो. ॲग्रिकल्चरचं टर्नओव्हर किती पण असो, ॲज पर सेक्शन 23 त्याला एक्झम्पशन आहे. मग टॅक्स देण्याची जबाबदारी साहजिकच आहे, दुसऱ्या व्यक्तीवरती येणार आहे, म्हणून हा रिव्हर्स चार्ज आहे. मग मी परचेस करतो, मग मी परचेस करून पण मी गव्हर्नमेंटला काय देईन, याच्यावर टॅक्स देईन. मी रजिस्टर आहे, मी मोठ्या प्रमाणात ॲग्रिकल्चरिस्टकडनं परचेस करतो, माझ्याकडनं तुम्ही परचेस करणार आहात. आता मला सांगा, तुम्ही टॅक्स कुठल्या प्रकारे द्याल? फॉरवर्ड चार्ज का रिव्हर्स चार्ज? रिव्हर्स चार्ज केव्हा आहे? सप्लायर ॲग्रिकल्चरिस्ट आहे का? मी ॲग्रिकल्चरिस्ट आहे का? तुम्ही घेताय का ॲग्रिकल्चरिस्टकडनं? नो. मग रिव्हर्स चार्ज येईल का? नाही. मला येईल रिव्हर्स चार्ज. किंवा जर तुम्हाला कळलं मी कुठनं घेतो, मी त्याच्याकडे गेलात ॲग्रिकल्चरिस्ट, आम्हाला एक गुड्स दे, मग तुम्हाला रिव्हर्स चार्ज येईल. त्यामुळे तुम्हाला 4 कॉलम त्यांनी दिलेले आहेत. सिरियल नंबरचा कॉलम सोडला तर आणखीन 4 कॉलम आहेत. सिरियल नंबर कॉलम तुम्ही धरला तर 5 कॉलम आहेत. तुम्हाला सिरियल नंबर दिला आहे, पहिला आयटम तो दिला आहे, पहिला आयटम. पुढे कॉलम नंबर 2 मध्ये काय दिलं आहे? HSN. कॉलम नंबर 3 मध्ये काय दिलं आहे? डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स. सप्लायर ऑफ गुड्स कॉलम नंबर 4 मध्ये सप्लायर ॲग्रिकल्चरिस्ट आहे, यस. दुसरं, परचेस करणारा रेसिपियंट ऑफ सप्लाय कोण आहे? रजिस्टर्ड पर्सन आहे. तर त्या रजिस्टर्ड पर्सनला ॲग्रिकल्चरिस्टकडनं परचेस केल्यानंतर गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागेल. म्हणजे या 4ही कंडिशन मॅच व्हायला पाहिजे. गुड्स 0801 असला पाहिजे, यस. दुसरं, तो कॅश्यू नट्स असला पाहिजे. 0801 मध्ये मे बी आणखीनही गुड्स असू शकतील, कारण पुढे आणखीन 4 लिस्ट दिलेले नाहीत. म्हणजे ह्या कॅटेगरीमध्ये सगळे गुड्स येतील 0801 मध्ये. पण तो गुड्स कशा प्रकारचा पाहिजे हे पण दिले. कॅश्यू नट्स नॉट शिल्ड और पील्ड, म्हणजे हा आहे, पण ह्या कंडिशनप्रमाणे आहे का हे बघा. ह्या कंडिशनप्रमाणे नसेल तर मग हा असून पण ॲप्लिकेबल येणार नाही. पुढची कंडिशन, सप्लायर ॲग्रिकल्चरिस्ट असला पाहिजे आणि घेणारा, या 4ही गोष्टी यस आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तंतोतंत जुळत असतील तरच रिव्हर्स चार्ज येईल. त्यात एक जरी कंडिशन बदलली तर मग रिव्हर्स चार्ज येणार नाही. हा दुसरा आयटम आहे 14049010 बीडी रॅपर लिव्स. हे पण ॲग्रिकल्चरिस्टकडनं परचेस केलं आणि रजिस्टर्ड पर्सननी तरच रिव्हर्स चार्ज येतो. टोबॅको लिव्स, ओके, हे पण ॲग्रिकल्चरिस्ट बनवतो, हे पण रजिस्टर्ड पर्सन परचेस करतो. सिल्क यार्न, याच्यामध्ये 5004 ते 5006 सगळे आयटम. एनी पर्सन, इथे काय दिलं आहे? ॲग्रिकल्चरिस्ट नाही, इथे म्हटलं एनी पर्सन, मॅन्युफॅक्चरर्स. सिल्क यार्न मॅन्युफॅक्चर कोणी असो, सिल्क यार्नचा मॅन्युफॅक्चर कोणी करत असेल, ते ॲग्रिकल्चरिस्ट नाही बनवत. सिल्क yarn from raw silk or silkworm cocoons for supply of silk yarn. म्हणजे ह्या दिलेल्या HSN कोड मधना जर रजिस्टर्ड पर्सन परचेस करत असेल आणि सप्लायर सिल्क यार्नचा कोणी असो, रजिस्टर्ड पर्सनने काय करायचं? त्याच्यावरती GST पे करायचा, गव्हर्नमेंटला GST मिळायला पाहिजे. आता हे 1 2 3 4 झाले. सिल्क यार्न जसं होतं त्याच कॅटेगरीमध्ये रॉ कॉटन, पण ज्या वेळेस लॉ बनवत होते, नोटिफिकेशन काढत होते, तेव्हा रॉ कॉटन गव्हर्नमेंटनी टाकलं नाही. तेव्हा सुचलं असतं, तेव्हा टाकलं गेलं असतं. म्हणून त्यांना त्या सिक्वेन्समध्ये ते असायला पाहिजे असं वाटत होतं, म्हणून मग तिकडे त्यांनी 4A टाकलं. इथे असं नाही होत की मग 5 ला 6 करतील. नंबर दिला ना 5 तर 5च.
नंबरची अदलाबदली होत नाही, म्हणून मग 4 नंतर 4A येऊ शकतो. मग त्याने 4A घेतलं. ही पद्धत आहे लॉची. सपोज सेक्शन 49 आहे, तर मग 49 नंतर सेक्शन पाहिजे होता हे वाटायला गव्हर्नमेंटला, तर मग 50 ला 51 नाही करत, 49 नंतर 49A टाकतील, 49B टाकतील. सेक्शन नोटिफिकेशन त्यामध्ये असे पॉईंट्स आहेत, याच्यामध्ये कधी बदल होत नाही. मध्ये त्यांना ॲटम ॲड करायचं आहे, इन्सर्ट करायचं आहे, ते नंबर वेगळा येईल त्याला. 4 नंतर 5 आहे तो तसाच राहील, 4 नंतर 4A आला. रॉ कॉटन. सप्लायर कोण आहे? ॲग्रिकल्चरिस्ट. आणि रिसिपियंट कोण आहे? रजिस्टर्ड पर्सन, एनी रजिस्टर्ड पर्सन. गव्हर्नमेंटला टॅक्स कोण जमा करेल? रजिस्टर्ड पर्सन. सप्लाय ऑफ लॉटरी. लॉटरी कोणाची असते? स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी और एनी लोकल ऑथॉरिटी. तर लॉटरी डिस्ट्रीब्युटर किंवा सेलिंग एजंट जो आहे, जे गव्हर्नमेंटकडे लॉटरी घेतात, त्यांनी टॅक्स भरायचा. सप्लायर तर गव्हर्नमेंट आहे ना. गव्हर्नमेंट GST नंबर घेणार नाही टॅक्स कलेक्ट करण्याकरता. गव्हर्नमेंटकडनं जो लॉटरी घेईल, डिस्ट्रीब्युटर किंवा सेलिंग एजंट, ज्याला गव्हर्नमेंटने अपॉइंट केला असेल, तो त्याच्यावरती GST भरेल. GST गव्हर्नमेंटला पाहिजे असेल. एवढ्या एंट्रीज होत्या. त्यानंतर मग 6वी एंट्री पण नंतर आलेली आहे, 13 ऑक्टोबरपासून ॲप्लिकेबल झालेली आहे, इफेक्टिव्ह फ्रॉम 13 ऑक्टोबर. गव्हर्नमेंटकडे त्यांच्या गाड्या असतात ना, त्या जुन्या झाल्या म्हणून ते विकत असतील. यूज व्हेकल, सीज अँड कन्फिस्केटेड गुड्स. काही जप्त केलेला माल असेल, सीज केलेला, काही जप्त केलेला असेल, कुठल्या एखाद्या कारवाईमध्ये काही जप्ती गव्हर्नमेंट करत असेल, त्यातनं मिळालेले गुड्स आहेत. ओल्ड आणि यूज गुड्स, वेस्ट अँड स्क्रॅप. गव्हर्नमेंटची वाहनं किंवा वापरलेले गुड्स, वेस्ट, स्क्रॅप आणि कन्फिस्केटेड गुड्स, सीज अँड कन्फिस्केटेड गुड्स. हे जे गव्हर्नमेंट विकत असेल, विकायला आहेत ना, त्याची कायदे ते विल्हेवाट लावलीच पाहिजे ना. जे काही वापरलेले गुड्स आहेत किंवा स्क्रॅप आहे, वेस्ट आहे, त्याच्यावरती गव्हर्नमेंटकडे GST नंबर असण्याची गरज नाही. गव्हर्नमेंट ही काय आहे? पब्लिक ऑथॉरिटी आहे, लोकांकरता कार्य करणारी एक ऑथॉरिटी आहे. बिझनेस नाही आहे की GST नंबर घेतील. मग जो रजिस्टर्ड पर्सन ते परचेस करेल, तो GST भरेल. गव्हर्नमेंटकडनं जो परचेस करेल, यूज गुड्स, वेस्ट, स्क्रॅप, यूज व्हेकल्स, तो GST भरेल. एवढं क्लिअर आहे? गुड्स आहेत ना, फार तसे महत्त्वाचे नाही आहेत. तुम्हाला सर्व्हिसेस, काही सर्व्हिसेस महत्त्वाचे आहेत. आता हा जो शेवटचा गुड्स आहे, मी याच्याविषयी खाली बरीच माहिती दिली आहे. प्युअरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट म्हणजे काय? प्युअरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट तुम्हाला माहिती आहे ना की वेगवेगळ्या कामाकरता वेगवेगळी लोन असतात. शेतकऱ्यांनी लोन चुकवू शकत नाही म्हणून आत्महत्या करतात, बरोबर आहे ना. शेतकऱ्यांना लोन का दिलं जातं? कारण बँकांवरती असं बंधन आहे की तुम्ही शेतकऱ्यांना लोन दिलंच पाहिजे. गव्हर्नमेंटने स्कीम काढली, प्राथमिक रोजगार योजना, बरोबर आहे, PMRY स्कीम. तरुणांना उद्योग करण्याकरता गव्हर्नमेंटनी हे स्कीम काढली, PMRY स्कीम. त्या स्कीममध्ये मी 1 लाख रुपये लोन घेतलं होतं. मी जेव्हा लोन घेतलं त्यावेळेस माझं वय 21 होतं. 21व्या वर्षी मी लोन काढलं. ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी
माझं प्रोफेशन सुरू केलं. त्यावेळेस मी कम्प्युटर घेतला, प्रिंटर घेतला. त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट कम्प्युटर होते, तेव्हा कलर मॉनिटर त्यावेळेस येत नव्हते. प्रिंटरही ब्लॅक अँड व्हाईट, मोठा डॉट मॅटिक प्रिंटर यायचा. लेझर प्रिंटरच्या ₹1,00,000 वगैरे लेझर प्रिंटरची किंमत होती. मी मला कम्प्युटर स्क्रीन, छोटी स्क्रीन, एवढा मोठा असा तो स्क्रीन, व्हाईटमध्ये, कीबोर्ड व्हाईट, स्क्रीन व्हाईट, CPU व्हाईट, सगळं व्हाईट. तेव्हा PC 40-45 हजारला मिळायचा. प्रिंटर तुम्ही घ्याल, स्टॅबिलायझर मोठा एवढा घ्यायला लागायचा, तो 3-4 हजार. अशा वस्तू मी घेतल्या. त्या 1,00,000च्या साठी मी लोन जे घेतलं त्याकरता मला गॅरेंटरची गरज नव्हती. गॅरेंटर नाही, काही नाही, काही मॉर्गेज नाही, काही नाही. मला लोन का मिळालं असेल? कारण त्या स्कीममध्ये काही अमाऊंट बँकेला देणं बंधनकारक होतं की तुम्ही वर्षभरामध्ये 20 केसेस केल्याच पाहिजेत, ₹1,00,000. 96 मध्ये 1,00,000ची किंमत काय होती? त्यावेळेस छोट्या मोठ्या पतपेढ्या आहेत ना, या मॅक्झिमम 10,000 20,000 लोन द्यायच्या. आज तुम्हाला छोट्या मोठ्या पतपेढ्या आहेत, ह्या 1,00,000पर्यंत लोन देतात. तर विचार करा, जर बिझनेस करण्याकरता आज जर 5,00,000 लोन मिळत असेल तर मोठी अमाऊंट आहे ना, विदाउट गॅरेंटर, विदाउट मॉर्गेज. आणि 3,000चा हप्ता होता मला. 1,00,000 लोन, ₹3,000 हप्ता. का बँक लोन देईल? मला विचारलं, तुम्ही लोन कसे परतफेड कराल? तुम्ही ₹3,000 कसे रिकवर कराल आणि आमचं लोन परतफेड कराल? तुमच्याकडे काही योजना आहे? तुम्ही जर का हे प्रोफेशन करता आहात, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय वगैरे मला विचारलं. मला मिळालं लोन आणि त्यानंतर ते मी एक 40 महिन्यामध्ये रिटर्न केलं. पण जर का बँकेला चॉईस असतो की लोन तुम्हाला जो रिपेमेंट करू शकेल त्यालाच द्या, तर मग बँक काय करेल? अशा लोकांना लोन देईल ना. म्हणजे ज्या वयात मला कुठलाही अनुभव नव्हता, मी कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना ते प्रोफेशन सुरू केलं आणि कर्मधर्म संयोगाने मी ते सक्सेसफुली करू शकलो, म्हणून रिपेमेंट केलं. तर बरेच लोक ते लोन घ्यायचे आणि बुडवायचे. मी त्याला एक मार्केटमध्ये असा एक लोकांना शौकच होता की ते लोन घ्यायचं आणि बुडवायचं. बरेच लोकांनी ते बुडवून घेतलं होतं. काय करत नाही गव्हर्नमेंट, कुठला कायदा आपल्याला काही करू शकत नाही. सांगायचं की आम्ही प्रयत्न केला पण नाही करू शकलो बिझनेस, म्हणून लॉसला गेलो. म्हटलं मला करायचं बिझनेस, लाईफ टाईम करायचं. म्हटलं रिकव्हरी कशी करणार? ते येणार, मला विचारणार तुम्ही हप्ता काय नाही भरला, मग तुम्ही सांगणार जेन्युइनली कारण माझ्याकडे कस्टमर येत नाही, मी काय प्रयत्न करूनही मला बिझनेस वाढत नाही, हे सांगणार लोक ना. तर बँकेवरती मी तुम्हाला हे सांगण्याचा मला उद्देश हा तुम्हाला ही एंट्री करावी म्हणून सांगायचं आहे. मला तुम्हाला काय माझी लाईफ स्टोरी सांगायची नाही, ही एंट्री सांगायची. ह्या एंट्रीमध्ये काय असतं, बँकेला बंधनकारक असतं की प्रायोरिटी सेक्टर असतात की तुम्ही ॲग्रिकल्चर आहे, मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस आहे, एज्युकेशन आहे, हाऊसिंग, एक्सपोर्ट, या बऱ्याच प्रकारच्या सेक्टरला ठराविक % लोन द्यावंच लागतं. जर एखादी बँक 20 करोड लोन देणार असेल तर 20 करोडमध्ये त्यांना बघायचं आहे की वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जी त्यांनी दिलेली क्रायटेरिया आहेत तेवढ्या प्रमाणात लोन गेलंच पाहिजे. मग जर शेतकऱ्याकडून लोन नाही आलं, दुसरीकडनं आलं, दुसरीकडे येणारच आहे. काही सेक्टर फिक्स आहे, तिकडे तुम्हाला रिकव्हरी होणारच आहे. शेतकऱ्याकडे रिकव्हरी होण्याची शक्यता कमी, तर बँक बंद होत नाही. बाकी सेक्टर हुकमी आहेत. पण इकॉनॉमी पुढे गेली पाहिजे ना.
सगळ्या लोकांचा विकास झाला पाहिजे, म्हणून बँकांवर बंधन असतं की तुम्ही ठराविक पर्सेंट हे दिलंच पाहिजे. ह्या बघा इथे 18% टू ॲग्रिकल्चर, 8% टू स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स अँड 7.5% टू मायक्रो युनिट्स. या 18%मध्ये ह्या प्रकारे दिलेले त्यांनी हे द्यावं लागतं. Priority sector lending should consist 40% of adjusted net bank credit or credit equivalent amount of off balance sheet exposure whichever is higher. हे दिले. आणि मग बाकी सेक्टर जे आहेत ते पण दिले, आणि त्यामध्ये मग स्पेसिफिक सेक्टरला किती पाहिजे हे पण दिले. या प्रमाणामध्ये या प्रकारे बँक चालवायला लागते. आता काही काही बँकांमध्ये काही काही एरियामध्ये कसं असतं की तिकडे त्यांना लोन देण्याची इच्छा जरी असली तरी त्यांच्याकडे तशा प्रकारचे लोन घेणारे बॉरोवर येत नाहीत, आणि एका बँकेकडे जास्त येतात. समजलं? तर मग ह्या परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंटने अशा प्रकारे बँकांना एक बेनिफिट दिला की जर एखाद्या बँकेकडे गरजेहून जास्त लोन त्या स्पेसिफिक सेक्टरला दिलं गेलं, प्रायव्हेट सेक्टरला दिलं गेलं जास्त लोन, तर ती बँक त्याच्याकडे जो एक्सेस अमाऊंट आहे ती दुसऱ्या बँकेला त्याच्यात सर्टिफिकेट देऊ शकते की आमच्याकडे एक्सेस आहे ते आम्ही या बँकेला देतो. दुसऱ्या बँकेचं कमी झालं आहे तर याचे जास्त झालं आहे, यांच्याकडून ते सर्टिफिकेट परचेस करू शकतो. ओव्हरऑल सगळ्या बँका मिळून इकॉनॉमीमध्ये, देशामध्ये किंवा त्या भागामध्ये तेवढा आकडा अचीव्ह झाला, ओके ना? सगळ्यांचा मिळून तेवढा व्हायला पाहिजे हे बघा, म्हणजे इकॉनॉमी स्टेबल राहील. एकाच बँकेवरती बर्डन टाकू नका, किंवा एका बँकेला नाही जमलं दुसऱ्या बँकेला जमले तर दुसऱ्या बँकेकडनं या बँकेने ते सर्टिफिकेट परचेस करायचं. आता साहजिक दोन बँका वेगवेगळ्या आहेत, सर्टिफिकेट जेव्हा दिलं जाईल तेव्हा ते काही चार्जेस मागणार ना. समजलं? हे सर्टिफिकेट सप्लाय केलं जाईल त्याला गुड्स म्हटलं जाईल. सर्टिफिकेट हे गुड्स असेल. सप्लायर ऑफ गुड्स कोण असेल? एनी रजिस्टर्ड पर्सन. पण टॅक्स कोण देईल? जो सर्टिफिकेट परचेस करेल ना तो त्यावर टॅक्स पण देईल गव्हर्नमेंटला. जी बँक सर्टिफिकेट घेईल, लेंडिंग सर्टिफिकेट, तीच टॅक्स देईल. आता ही एंट्री जर का मला आली, मला शिकवायची आहे, मला तुम्हाला जेवढं सांगायचं आहे त्याच्याकरता मी 2 तास वाचलं याच्यावरती. काय व्यवहार होतो, कशा प्रकारे होतो, मग हे इंट्रोड्यूस कधी झालं, हे कुठल्या फायनान्स मिनिस्टरच्या काळात झालं, कोणी ॲडवाईस केला वगैरे बरीच माहिती कळते. मग ह्याच्यावरती मी 5-10 मिनिटं बोलू शकतो मग मी तेवढी माहिती घेतल्यामुळे. त्यामुळे जेवढं मला तुम्हाला जर काय एवढं सगळं मला माहीत नसतं, मला काय बोललो असतो, जे सिम्पल बोललो असतो, बँकेला असं सर्टिफिकेट असतं, ते लोन त्यांनी कमी दिलं, दुसऱ्या बँकेने जास्त दिलं तर ते आपला एक्सेस हिस्सा जो आहे दुसऱ्या बँकेला देते. ह्या 2 वाक्यात तुमच्यापर्यंत काही पोहोचलं नसतं. आपण फक्त शब्दांची देवाणघेवाण नाही करत. मी तेवढा अभ्यास केल्यामुळे माझ्यामध्ये त्या नॉलेजची एनर्जी क्रिएट होते. ती एनर्जी क्रिएट झाली असेल माझ्यामध्ये, आणि जर मी बोलत असेल, मी 2 तास बोलू शकतो, पण मी जर का 10 मिनटं जरी बोललो तरी 10 मिनटामध्ये 2 तासामध्ये जे वाचल्यामुळे जी एनर्जी क्रिएट झाली ना त्यातली बरीच तुमच्याकडे ट्रान्सफर होते. मला असं वाटतं जेव्हा 2 व्यक्ती एकमेकांशी जेव्हा इंटरॅक्ट करतात तेव्हा देवाणघेवाण ही एनर्जीची असते. माध्यम शब्द आहेत, भाषा आहे. मे बी तुम्ही ॲग्री व्हा किंवा नाही होणार तुमच्यावर आहे, तुम्हाला मी जबरदस्ती नाही करते ॲग्री व्हा. पण बऱ्याच वेळा एकच गोष्ट 4 व्यक्ती आपल्याला सांगतात. एक व्यक्ती खूप जास्त वेळ बोलतो आणि एक व्यक्ती 4च वाक्य बोलतो त्या विषयावरती, पण आपण त्या 4 वाक्यातच कन्व्हिन्स होतो. येस हे राईट, कळलं मला. कसे कळलं 4 वाक्यामध्ये? त्यांनी पटकन संपवला विषय, जास्त एक्सप्लेन पण नाही केला, पण तुम्हाला कन्व्हिन्स झालं, तुम्हाला ते ॲक्सेप्ट तुम्ही केलं, कारण तो क्लिअर होता. त्याची जी क्लिअरिटी आहे ती क्लिअरिटी तुम्हाला मिळाली.
ही एंट्री फार महत्त्वाची नव्हती, पण मला वाटलं की आपल्याला सांगायचं असेल तर आपल्याला काहीतरी माहिती पाहिजे. मी बरंच वाचलं, म्हटलं ही एंट्री एवढी काय महत्त्वाची नाही, कारण की आपण काय बँकेत काम करत नाही, आपल्याला याच्यावरती काय करायचं नाही काम. आणि हे बरंच बघितलं मी, 1 ते 7 एंट्री आहेत. हे जे गुड्सचे रिव्हर्स चार्ज आहेत ना, हे CA इंटरला CA फायनलला गुड्सवरती ते कव्हरच नाही करत, हे शिकवूच नाही म्हणून सांगतात. ह्याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चनच नाही. त्यांनी सिलेबसमधनं हे बाहेरच काढले. हां, नोटिफाईड गुड्सचं शिकवू नका म्हणून सांगतात. CA इंटरला नोटिफाईड गुड्सचं हे नोटिफिकेशन हे एंट्रीज शिकवायच्या नाहीत. हे CA कोर्स म्हटलं तर नाही आहे, फ्री म्हटलं तर नाही आहे. ठीक आहे. गॅमलिंग ते जुगारामध्ये येते ना. लॉटरी जसा टॅक्स, लॉटरी पुढे मी मला सप्लाय सेक्शन येईन ना, त्यामध्ये ते कवर होतं. एक मिनिट. शेड्यूल 3 आहे, आपण शेड्यूल 3 आहे. या शेड्यूल 3मध्ये अशा काही ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या GSTमध्ये कवरच होत नाही. याच्यामध्ये ॲक्शनेबल क्लेम कन्सेप्ट आहे. ॲक्शनेबल क्लेम जो आहे हा गुड्स आहे. ॲक्शनेबल क्लेम हा गुड्स आहे. ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत शेड्यूल 3 मधल्या, ह्याच्यावर GST लागत नाही. हा जो ॲक्टिव्हिटीज आहे, हा जो सप्लाय होतो, या सप्लायमध्ये ज्या काही एंट्रीज आहेत ह्याच्यामध्ये जो सप्लाय होतो आहे तो ना गुड्सचा सप्लाय ना सर्व्हिसचा सप्लाय, तो सप्लायमध्येच येत नाही. सप्लाय असेल तर GST येईल ना. सेक्शन 9मध्ये सप्लायवर GST आहे. सप्लायचा गुड्स और सर्व्हिसेस हे सप्लायमध्येच कव्हर होत नाही. ॲक्शनेबल क्लेम सप्लायमध्ये कव्हरच होत नाही. पण काय म्हटलंय, अदर दॅन लॉटरी, बेटिंग आणि गॅमलिंग. तू जी ॲक्टिव्हिटीज म्हणतोय ती लॉटरी, बेटिंग आणि गॅमलिंगमध्ये कव्हर असेल, ॲक्शनेबल क्लेम आहे तो. मी तिथे पैसे टाकले कॅसिनोमध्ये, पैसे टाकले, त्याच्यानं काय मिळणार तुम्हाला? ॲक्शनेबल क्लेम. ही फिक्स इन्व्हेस्टमेंट नाही आहे, लागलं नंबर आला तर मिळणार आहे. लॉटरी, बेटिंग आणि गॅमलिंगमध्ये टॅक्स लागतो. आता इंडियामध्ये कॅसिनोला परमिशन नाही आहे, इलिगल आहे तर इलिगल आहे. पण ज्या कंट्रीमध्ये त्याला परमिशन आहे कॅसिनोला किंवा अशा जुगारांना, तिकडे टॅक्स त्यांना मिळतो. जर आपल्याकडे जर का लॉटरी, बेटिंग आणि गॅमलिंगमध्ये ते कव्हर असेल, ते अलाउड असेल तर त्याच्यावरती टॅक्स द्यावा लागेल. मला माहीत नाही कॅसिनो आपल्याकडे अलाउड आहे की नाही भारतामध्ये. जर त्याला अलाउड असेल त्या स्टेटमध्ये, गोवा तुम्ही म्हणता की अलाउड आहे, ते बेटिंगमध्ये आणि गॅमलिंगमध्ये ते कव्हर होईल ना. एक प्रकारची बेटच आहे ना, बरोबर ना. बेटिंग आणि गॅमलिंगवर टॅक्स आहे. लॉटरीवर जसा टॅक्स आहे तसाच बेटिंग आणि गॅमलिंगवरती पण आहे. लॉटरी आपण नंबरच काढतो ना, त्यात पण नंबरच काढतात ना. काय करतात, फक्त नंबर काढण्याची पद्धती वेगळी आहे तिथे. किंवा काहीतरी तुम्ही एक प्रिडिक्ट करता, ते आलं तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत ना त्या प्रमाणात. मग त्यालाच आपण गॅमलिंग किंवा बेटिंग म्हणतो ना. ओके. बघा कसं आहे, आपण सुरुवात केली आहे रजिस्ट्रेशनमध्ये, नंतर मग आपण गेलो लेवी आणि कलेक्शनमध्ये. आता लेवीमधनं आपण काय बघितलं, फॉरवर्ड चार्ज आणि रिव्हर्स चार्ज. आता हे ॲक्च्युली टॅक्स लागतो सप्लायवरती. सप्लायमध्ये काय कव्हर होतं आणि काय कव्हर होत नाही हे सेक्शन 7मध्ये. सेक्शन 7मध्ये सप्लाय. म्हणजे जर सप्लाय असेल
तर लेरी होणार आहे ना. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही सेक्शन 7 समजून घ्याल त्यावेळेस तुम्हाला क्लिअर होईल कशावर टॅक्स येणार आहे, कशावर टॅक्स येणार नाही, हे तेव्हा कवर होईल, तेव्हा क्लिअर होईल. आता आपण काय बघतोय, कशावरती फॉरवर्ड चार्ज आहे, कशावरती रिव्हर्स चार्ज आहे. आता सगळ्यावरती फॉरवर्ड चार्ज आहे आणि जे गव्हर्नमेंटने नोटिफाय केलेले गुड्स आहेत तेच रिव्हर्स चार्जमध्ये आहेत, ते पण त्या कंडिशनप्रमाणे देणारा कोण आहे, घेणारा कोण आहे, कुठले गुड्स आहेत त्याप्रमाणे ते होणार आहे. सेम सर्व्हिसचं आहे, सर्व्हिस कुठली आहे, सप्लायर कोण आहे सर्व्हिसचा, रिसिपियंट कोण आहे, त्यातली काही कंडिशन आहे का, त्याप्रमाणे ठरवायचं की फॉरवर्ड चार्ज म्हणजे नॉर्मल चार्ज आपल्याकडे होणार आहे का रिव्हर्स चार्ज. कळलं ना काय. RCM नोटिफाईड सर्व्हिसेस. सर्व्हिसेस आता यामध्ये पहिली जी एंट्री आहे ती गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी करता आहे. सप्लायर कोण आहे, गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी. आता गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी कोणाला म्हणतात, तर मिनिंग काय, मिनिंग ऑफ GT. GST law defines in notification number 12/2017 dated 28/6/17 which states that goods transport agency means any person who provides service in relation to transport of goods by road and issues consignment note by whatever name called. एक डॉक्युमेंट तो इश्यू करतो गुड ट्रान्सपोर्ट एजन्सी, पर्सन कोणी असेल, इंडिव्हिज्युअल असेल, पार्टनरशिप असेल, कंपनी असेल. सर्व्हिस इन रिलेशन टू ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स बाय रोड आहे. एखादा पर्सन ज्यावेळेस सर्व्हिस प्रोव्हाइड करेल इन रिलेशन टू ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स बाय रोड आणि एक डॉक्युमेंट इश्यू करेल, कन्साइनमेंट नोटमध्ये माहिती काय असते, तर बघा त्यामध्ये ही माहिती असते, ही डॉक्युमेंट असेल ही माहिती असते. गुड्स एका व्यक्तीचे गुड्स आहेत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या व्यक्तीसाठी दुसऱ्या ठिकाणी पाठवले जात असतील तर त्यात माहिती काय येईल, कन्सायनर कोण आहे, नेम ऑफ कन्सायनी, कन्सायनी कोण आहे, रजिस्ट्रेशन नंबर ऑफ गुड्स कॅरीज इन विच द गुड्स आर ट्रान्सपोर्टेड, कुठल्या गाडीतना गुड्स घेऊन चालले ती गाडीचा नंबर, डिटेल ऑफ गुड्स, प्लेस ऑफ ओरिजिन, प्लेस ऑफ डेस्टिनेशन, GST कोण भरणार आहे, कन्सायनर, कन्सायनी का GT आहे, कोण भरणार आहे GST. कळलं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गुड्स कोणाचे न्यायचे असतात, मॅन्युफॅक्चरर असो त्याला रॉ मटेरियल लागतं, तो मॅन्युफॅक्चर गुड्स मागवत असेल, रॉ मटेरियल मागवायला लागेल ना एखाद्या कंपनीला, फॅक्टरीला, मग ते प्रोसेस करतील, मग फिनिश गुड्स बनेल, मग ते फिनिश गुड्स त्यांना पाठवायला लागेल त्यांच्या डिस्ट्रीब्युटर्सकडे, त्यांच्या बायर्सकडे पाठवायला लागेल ना. कसे पाठवणार, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सपोर्टचे मोड आहेत. तुम्हाला ट्रेनने पाठवता येईल, विमानाने पाठवता येईल, बोटीने पाठवता येईल आणि मग बाय रोड पण जाईल. जर बाय रोड जात असेल तर GTAचा विषय येतो. GTA केव्हा येतो, एक पर्सन आहे तो गुड्स ट्रान्सपोर्ट करतो व्हेकलनी रस्त्यावर नाही, बाय रोड, आणि तो मग कन्साइनमेंट नोट बनवतो की मी गुड्स कोणाचे घेऊन चालू आहे, कुठे घेऊन चालू आहे, कुठल्या गाडीतनं घेऊन चालू आहे, ही सगळी माहिती जी आहे ही ट्रान्सपोर्ट कंपनी इश्यू करते. कळलं एवढं पहिले. सप्लायर कोण आहे, रिसिपियंट कोण आहे, क्लिअर झाला. दिसतंय इकडे. श्रीराम कॅरियर्स वाचता येते ना तुम्हाला व्यवस्थित.
इनवॉइस 1 एप्रिलचा इनवॉइस नंबर बनवला आहे. नॅशनल ट्रेडर्स, कन्सायनी, बायर हे दिलं आहे. ट्रान्सपोर्टेशन चार्जेस 10,000. खाली अमाऊंट ऑफ टॅक्स सब्जेक्ट टू रिव्हर्स चार्ज खाली दिलेलं आहे. अमाऊंट ऑफ टॅक्स सब्जेक्ट टू रिव्हर्स चार्ज किती टॅक्स आहे? सेंट्रल टॅक्स 2.5%, स्टेट टॅक्स 2.5%. श्रीराम कॅरियर्सनी काय केलं? ट्रान्सपोर्ट केले गुड्सचे आणि त्यांनी सांगितलं की GST आम्ही जमा करणार नाही. GST जमा करण्याची जबाबदारी कोणाची आहे? गुड्स ज्यांचे आहेत श्रीराम कॅरियर्सचे त्यांची आहे. ते या प्रकारे देतील. ठीक आहे. आता मी एंट्री वाचतो. पहिले सप्लायर कोण आहे, कुठल्या सर्व्हिसचा सप्लाय आहे, सप्लाय घेणारा कोण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता बघा एंट्री काय, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड ऑर ॲग्री टू बी प्रोव्हाइडेड बाय अ गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी GTA who has not paid GTA at the rate of 6%. म्हणजे GTA गव्हर्नमेंटला CGST 6% देत नाही तर ही कंडिशन आहे. आपण खाली टॅक्स बघितलं आता CGST 2.5%. 2 रेट आहेत ट्रान्सपोर्टसाठी, एक 5%, दुसरं 12%. आपलं अगोदर पण बोलणं झालं आहे, त्या चर्चेमध्ये आलेलं आहे. गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सीला जर का इनपुट टॅक्स क्रेडिट पाहिजे असेल तर त्यांनी 12% रेट घ्यावा. मग रिसिपियंटला इनवॉइसवरती तो नॉर्मल चार्ज लावून देईल 12%. रिसिपियंटला रिव्हर्स चार्ज येणार नाही. म्हणून एंट्री अशी आहे, हू हॅज नॉट पेड GTA ॲट रेट ऑफ 6%. CGST 6% मीन्स AGST पण 6%, म्हणजे एकूण रेट झाला 12%. IGST आहे तर IGST 12%. टॅक्स नाही कलेक्ट करायचा, मग रिसिपियंट भरेल 5%. तुम्ही घ्या रिव्हर्स चार्ज. ट्रान्सपोर्ट रजिस्टर असेल चालेल, ट्रान्झॅक्शन घ्यायचं नसेल तरी पण चालेल. रिव्हर्स चार्जमध्ये सप्लाय असेल तर सप्लायरला ट्रान्सपोर्टरला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आपण अगोदर हे चर्चा केली, अगोदर पण आपल्या बोलण्यामध्ये आले. आपण सेक्शन 23 बघितलं तेव्हा पण हे बोलण्यामध्ये आलं होतं माझ्या. सप्लायर कोण आहे? रिसिपियंट ऑफ सर्व्हिस. नो मॅटर वेदर इट इज रजिस्टर ऑर नॉट. रजिस्टर आहे पण तो 5% त्याला टॅक्स चार्ज करायचा आहे. मग 5% तो कलेक्ट नाही करू शकत, 5% रिसिपियंटनी भरायचं आहे. तर या केसमध्ये रिसिपियंट रजिस्टर नसेल तर इफ रिसिपियंट इज नॉट रजिस्टर ही विल बी लायबल टू बी रजिस्टर ॲज पर सेक्शन 24(3). रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, रिसिपियंटला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, कारण सेक्शन 24(3) सांगतो की तुम्ही अशी सर्व्हिस घेत आहात ज्यामध्ये रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करायचा आहे. म्हणून ही सर्व्हिस घेणारा कोण आहे? जर तो फॅक्टरी आहे, एनी फॅक्टरी रजिस्टर अंडर और गवर्न बाय द फॅक्टरीज ॲक्ट 1948 त्यांच्याकरता ॲप्लिकेबल आहे. एक. दुसरं, एनी सोसायटी रजिस्टर अंडर द सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 और अंडर एनी अदर लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स इन एनी पार्ट ऑफ इंडिया. सोसायटी असेल, रजिस्टर सोसायटी असेल, आयदर सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 किंवा दुसरा कुठला लॉ आहे त्यामध्ये जर का सोसायटी रजिस्टर असेल, त्यांनी जर GTA सर्व्हिस घेतली तर त्यांना टॅक्स द्यावा लागेल. तिसरं, एनी कोऑपरेटिव्ह सोसायटी एस्टॅब्लिश बाय और अंडर एनी लॉ. कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्ट्रेशन असेल कुठल्याही ॲक्ट खाली, कुठल्याही लॉमध्ये,
त्यांना आपण रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल होतो. एनी पर्सन रजिस्टर अंडर द CGST ॲक्ट और द IGST ॲक्ट और द AGST ॲक्ट और द UTGST ॲक्ट. रजिस्टर्ड पर्सनला काय प्रॉब्लेम नाही ना, रजिस्टर्ड पर्सनच आहे, म्हणजे कंपनी आहे, पार्टनरशिप आहे, इंडिव्हिज्युअल कोणी असेल ना तो. ओके. एनी बॉडी कॉर्पोरेट एस्टॅब्लिश बाय और अंडर एनी लॉ. बॉडी कॉर्पोरेट कोणाला म्हणतात माहिती आहे? कंपनी आणि बॉडी कॉर्पोरेटमध्ये काय फरक आहे माहिती आहे? हे बघा, every company incorporated is a body corporate, but every body corporate is not the company. Company means company incorporated under Companies Act. Company Act पूर्वी 1956 होता, आता Company Act 2013 आला. आता बघा एक्झाम्पल काय, बॉडी कॉर्पोरेट इन्क्लूड्स फॉरेन कंपनी, इंडियन कंपनी, कुठली कंपनी, पण कंपनीमध्ये जी कंपनी मीन्स कंपनी इन्कॉर्पोरेटेड अंडर कंपनीज ॲक्ट, म्हणजे भारतामधला जो कंपनी ॲक्ट आहे त्या कंपनी ॲक्टमध्ये जी कंपनी रजिस्टर आहे तीच कंपनी. आणि बॉडी कॉर्पोरेटमध्ये फॉरेन कंपनी पण येते आणि इंडियन कंपनी पण येते. एक्झाम्पल बघा, काबूल एक्सप्रेस लिमिटेड इज अ कंपनी इन अफगाणिस्तान. इज इट अ कंपनी? ती कंपनी नाही, पण ती बॉडी कॉर्पोरेटमध्ये येईल. नो, बिकॉज इट्स वुड बी रजिस्टर्ड अंडर इंडियन कंपनीज ॲक्ट. आणि बॉडी कॉर्पोरेट आहे. आता बँक आहेत ना, ह्या बँकेचं कसं असतं की बँकेचा वेगळा ॲक्ट आहे, त्यात ते रजिस्टर आहेत, प्लस त्यांना कंपनी ॲक्टच्या पण प्रोव्हिजन लागू होतात बँकेला. पण जो बँकिंग ॲक्ट आहे त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आणि कंपनी ॲक्टमध्ये प्रोव्हिजन जर एकाच काही ट्रान्झॅक्शनसाठी, ॲक्टिव्हिटीसाठी वेगवेगळ्या गोष्टी करायला सांगत असतील, कन्फ्लिक्ट होत असेल, तर मग जी प्रोव्हिजन बँकच्या ॲक्टमध्ये आहे ती ॲप्लिकेबल होती, कंपनी ॲक्टची नाही घ्यायची. ते रजिस्टर तिथे असतात, पण त्यांना दोन लॉ ॲप्लिकेबल होतात बँक ऑपरेट होण्याकरता. पण ॲटलिस्ट ती काय आहे, रजिस्टर आहे कंपनी ॲक्टमध्ये, पण ती काबूल ती दिला इथे काबूल एक्सप्रेस ही त्यात फॉरेन कंपनी आहे, मग ती बॉडी कॉर्पोरेटमध्ये येईल. ओके. Any body corporate established by or under any law. Any partnership firm, whether registered or not, under any law, including association of persons or any casual taxable person located in the taxable territory. हे त्यांनी A, B, C, D, E, F, G दिले. ओके. आता जर का गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सीकडनं सर्व्हिस जसं प्रायव्हेट सेक्टरमध्ये घेतली जाते तशी गव्हर्नमेंटची काय डिपार्टमेंट आहे त्यांनाही सर्व्हिस लागू शकते. खाली बघा काय दिलं आहे, हाऊएव्हर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम शॅल नॉट अप्लाय टू सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय GTA by way of transport of goods in goods carriage by road to a department, establishment of the central government, state government, union territory or local authority or governmental agencies. यांना जर का सप्लाय ड्युटीने केला तर रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल होणार नाही. म्हणजे गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट किंवा एस्टॅब्लिशमेंट जी सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटची आहेत किंवा युनियन टेरिटरी किंवा लोकल अथॉरिटी त्यांना GST द्यायचा नाही आहे. ओके.
सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा लोकल अथॉरिटी हे सेक्शन 51मध्ये रजिस्टर असू शकतात. म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट वगैरे दिलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला जर का 2.5 लाखाच्या वरती पेमेंट करायचं असेल तर त्याचा TDS डिडक्ट करतात गव्हर्नमेंट किंवा लोकल अथॉरिटी. म्हणजे जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला GST मध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं, तरच त्याला GST जो कट केला तो मिळतो ना. त्या पर्पज करता गव्हर्नमेंटच्या गव्हर्नमेंटमध्ये किंवा लोकल अथॉरिटीजमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन असतं, पण ते सेक्शन 51 करता असतं. ओके, रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल होणार नाही हे दिले. काय दिलं बघा, हाऊएव्हर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम शॅल नॉट अप्लाय टू सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय GTA बाय वे ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स इन अ गुड्स कॅरेज बाय रोड to department, establishment of the central government, state government, union territory or local authority or governmental agencies which has taken registration under the CGST Act only for the purpose of deducting tax under Section 51 and not for making a taxable supply of goods or services. आता पोस्ट आहे तर पोस्ट काय करतात, GST कलेक्ट करतात, त्यांच्याकडे टॅक्सेबल सप्लाय करण्याकरता सर्व्हिस आहे, रजिस्ट्रेशन आहे त्याच्याकडे. त्यांच्या केसमध्ये जर GTAने टॅक्स लावला त्यांना ते इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल किंवा ते RCMमध्ये पण टॅक्स पे करून रिव्हर्स त्याला इनपुट टॅक्स क्लेम करू शकतात. पण बाकी ज्या एजन्सीज आहेत त्यांच्याकडे फक्त सेक्शन 50मध्ये रजिस्ट्रेशन असेल, त्यांच्याकरता RCM ॲप्लिकेबल होणार नाही. क्लिअर आहे? पण बघितलं मिनिंग ऑफ GTA कसं आहे, मी बघितलं. आणखीन काय पॉईंट्स आहेत मला डिस्कस करायचे, ठीक आहे, उद्या करेन मी. थांबू ना.